पाचोरा तालुक्यातील व शहरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना या प्रश्नाविरोधात पाचोरा काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। भाजपा शिंदे सेना सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला असलेल्या अटी शर्ती सध्या बदलल्या जात आहेत। वारंवार निकष बदलून ई-केवायसीची प्रक्रिया राबविल्यामुळे अनेक महिलांना अपात्र ठरविले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या संदर्भात काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा सेनेचे रमेश बाफना, माजी पंचायत समिती सदस्य अरुण तांबे यांनी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या दालनात शिंदाड येथील लाडक्या बहिणींच्या समस्या मांडल्या। तहसीलदार विजय बनसोडे यांनी संबंधित प्रकरणांची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले की केवायसी पूर्ण करूनही जर महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नसतील तर त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधावा। लाडकी बहीण योजनेतील रक्कम ही महिलांचा हक्क असून ती त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत लढा सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेचा राजकीय वापर करू नये व महिलांच्या भावनांशी खेळ करू नये असे आवाहनही केले। येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार भाजप शिंदे गटाने आपली बाजी मारली। अजित पवार गटाने गुलाबी तो थीम वापरून हे केलं, परंतु ज्या वेळेला त्यांनी तो निकष होते त्यावेळेचे निकष आणि आताचे निकष हे बदलत येत आहेत। दर वर्षाला नव्हे तर दर 6 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर की केवायसी करायला होत, त्याला 100 रुपये एका महिलेला लागत आहेत। अक्षरशः लोकांना वेडं केलेलं आहे। पहिल्या पण 30 लाख रुपये उडवले, आता पण उडवत आहेत। मग नेमकं ही योजना तुम्हाला जर बंदच करायची होती तर तुम्ही सांगून द्यायला होतं की भावांनी आता आम्ही भाऊ आहोत, तेव्हा तुम्ही मोठ्याही करून सांगत की आम्ही बहिणींना असं करणार नाही तसं करणार नाही। आणि बहिणींना आज तुम्ही भाऊ म्हणून जर त्या बहिणींच्याशी तुम्ही जर गद्दारी करता असाल तर एकदम चुकीचं आहे। तुम्ही निकष न लावता त्यावेळेला ज्या बहिणींना देऊ त्यावेळेला का देत नाहीये? आज देखील माझ्याकडे आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये अनेक बहिणी ज्या आहेत त्या वंचित आहेत, केवायसी करून वणवण भटकत आहेत की आमचे पैसे का पडत नाहीये। मजबुरन या सरकारने ही जे धोरण आहे चुकीचं आहे। आपण तात्काळ याच्यावर उपाययोजना करा, नाही तर या लाडकी बहिणींचा त्यांना घेऊन आम्ही काँग्रेसकडनं रस्त्यावर उतरणार आहेत। लाडक्या बहीण रस्त्यावर उतरल्या तर मग तुमचे जे लाडके भाऊ आहेत तुम्ही विचार करून बघा की तुमची अवस्था काय होणार आहे। कारण प्रत्येक निवडणुकीला आता शेतकऱ्यांचं निवडणूक जिल्हा परिषदेचे ते म्हणून तुम्ही लगेच शेतकऱ्यांना अनुदान टाकायचा विषय करतायत। म्हणजे ज्या वेळेला निवडणुका येत आहेत त्या वेळेला अनुदान कसं पडतं, त्यावेळेला 2 महिन्याचे 4 महिन्याचे पैसे कसे पडतात हे लोकांनी सुद्धा विचार करायची वेळ आहे। लाडक्या बहिणीने देखील याचा विचार करायला पाहिजे की हे तुमचे लाडके नव्हते, हा पैसा काही कुणाचा नाही, हा हक्काचा पैसा आहे, हा प्रत्येक लाडकी बहिणीच्या घरातून गेला पैसा आहे। जीएसटीच्या माध्यमातून प्रत्येक लाडकी बहिणी सरकारला 10,000 रुपये भरते जीएसटीच्या माध्यमातून, हे बहिणीने पण विसरू नये। आणि त्याच्यातून ते तुम्हाला 1500 रुपये रिटर्न देत आहेत। म्हणून माझं सरकारला आव्हान आहे की आपण शासनाने तात्काळ 2 महिन्याचे पैसे द्यावे, नाहीतर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।